नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं खूप खूप स्वागत आहे GK अकॅडमी महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण दारूबंदी पोलीस भरती यासाठी आपण 16 प्रश्न घेऊन आलेलो आहे. अति महत्त्वाचे म्हणजे तुम्हाला ते लक्षात ठेवायचे आहेत, कारण हे प्रश्न येऊ शकतात भरतीमध्ये. तर चला तर मग प्रश्न सुरू करूया. प्रश्न पहिला, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो अमरावती. प्रश्न दुसरा, भारतातील सर्वात जुने निमलष्करी दल कोणते आहे? भारतातील सर्वात जुने निमलष्करी दल कोणते आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो आसाम रायफल्स. प्रश्न तिसरा, भारतातील सर्वात उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? भारतातील सर्वात उंच शिखर कोणत्या राज्यात आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो सिक्कीम. प्रश्न चौथा, महात्मा गांधी यांची समाधी स्थळाचे नाव काय आहे? महात्मा गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव काय? तर याचं उत्तर आहे मित्रांनो राजघाट. प्रश्न पाचवा, महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा विद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रातील पहिला पवन ऊर्जा विद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो जामसंडे. प्रश्न सहावा, डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोणाला ओळखले जाते? प्रश्न सहावा, डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोणाला ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो पंडित नेहरू. प्रश्न सातवा, मानव धर्म सभेचे संस्थापक खालीलपैकी कोण आहे? मानव धर्म सभेचे संस्थापक खालीलपैकी कोण आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो दादोबा पांडुरंग तर्खडकर. प्रश्न आठवा, महाराष्ट्रातील वृत्तपत्रजनक म्हणून कोणाला ओळखले जाते? महाराष्ट्रातील वृत्तपत्रजनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बाळशास्त्री जांभेकर. प्रश्न नववा, दारूबंदी अधिनियमात मोहाची फुले आयातीस आणि निर्यातीस बंदी कितव्या कलमात विशद आहे? दारूबंदी अधिनियमात मोहाची फुले आयातीस आणि निर्यातीस बंदी कितव्या कलमात विशद आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो कलम 60. प्रश्न 10वा, दारूबंदी अधिनियम 1949 मध्ये कितव्या प्रकरणात उत्पादन शुल्क कर तरतूद करण्यात आली आहे? दारूबंदी अधिनियम 1949 मध्ये कितव्या प्रकरणात उत्पादन शुल्क कर तरतूद करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो 8व्या. प्रश्न 11वा, भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून यांची नियुक्ती केलेली आहे? भारताचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून यांची नियुक्ती केलेली आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो हिरालाल समरिया. प्रश्न 12वा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे दोन्ही पदे भूषवणारी व्यक्ती खालीलपैकी कोण होती? राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे दोन्ही पदे भूषवणारी व्यक्ती खालीलपैकी कोण होती? तर याचं उत्तर आहे मित्रांनो डॉक्टर झाकीर हुसेन. प्रश्न 13वा, महसूल अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला आहे? महसूल अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो 1966. प्रश्न 14वा, गुरुदेव या नावाने प्रसिद्ध कोण आहेत? गुरुदेव या नावाने प्रसिद्ध कोण आहेत? तर याचं उत्तर आहे मित्रांनो रवींद्रनाथ टागोर. प्रश्न 15वा, भारताच्या घटनेतील कोणत्या अधिनियमानुसार भाषण स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आला आहे? भारताच्या घटनेतील कोणत्या अधिनियमानुसार भाषण स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आला आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो कलम 19. प्रश्न 16, महात्मा गांधी याची समाधी
स्थळाचे नाव काय आहे? तर मित्रांनो याचं उत्तर आहे राजघाट. प्रश्न आवडले असतील तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. लाईक, सबस्क्राईब. धन्यवाद मित्रांनो. असेच व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील.